खरं म्हटलं तर ह्या व्याख्येत बसतात का हा पहिला प्रश्न येतोय. आपण ज्या व्याख्येमध्ये सांगितलंय की 2019ला हे केलेलं आहे, 2024ला अशाच प्रकारचे 2 महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विक्रेते हे किंवा पत्रकार हे कामगारांच्या ह्याच्यामध्ये व्याख्येतच बसत नाही. माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्याचा अभ्यास करत आहे, चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यायला अशी अपेक्षा आहे. जसं आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना केली, तशाच प्रकारे अनेक महामंडळ केली. याच नावावर आपण वेगळं महामंडळ करणं गरजेचं आहे. त्याला वेगळी व्याख्या दिला पाहिजे आणि त्या ह्याच्यातून आपण निकष ठरवलेले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया तर इतक्या तालुकावाईज आता इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झालेला आहे. इतके इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, त्याचे निकष नियम ठरवून कोणाला त्यात पात्र ठरवायचे याची व्याख्या करून ही मंडळ वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर ते टिकू शकतं आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात का? होय. चला पुढे. भारतीय श्रीकांत भारती. अतिशय सकारात्मक उत्तर दिलं आहे, पण मला विनंती अशी करायची होती की पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी 2 महामंडळाची नियुक्ती होणार तेवढी प्रोसेस मी समजू शकतो, पण अशा छोट्या छोट्या विषयांसाठीची जी बैठक करायची आहे ती अधिवेशन आटोपल्यानंतर जर लगेच करू शकलो तर आपण त्यांना न्याय देऊ शकू. अशी आपण बैठक अधिवेशनानंतर ताबडतोब करू शकू का? होय. सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, आपण जे बोलताना म्हणालात की पत्रकारांमध्ये त्यांचा कामगार म्हणून समावेश होतो की नाही याचबद्दल शंका आहे, पण बऱ्याचशा पत्रकार संघटना, कामगार संघटना, श्रमिक पत्रकार संघ पुण्याचा, अनेक लोक कामगार संघटनांच्याच नावाने अमुक एका वेतनाच्या मर्यादेखालचे पत्रकार जे आहेत ते कामगार म्हणूनच धरले गेलेले आहेत ना. हां, त्यामुळे काय होतं, आपण ते नाही आहेत कामगारात म्हटलं तर त्यांच्यावर रेकॉर्डवरती चुकीचं राहील असं वाटतं मला. त्या विषयाला स्पेसिफिक उत्तर देऊ शकतो, पण मी अशासाठी ते टाळलं शब्द बरोबर नाही किंवा बाजूला ठेवलं असं म्हणू. याचं कारण आपण ऑलरेडी एक पेन्शन योजना देतो आहे. त्यातनं कुठेतरी परत हा संदेश घेऊन मग जर हे कामगारच नाही तर त्यांना पेन्शन अगोदरपासून का देतात असे काहीतरी विषय सुरू होऊ शकतात. एक. आणि दुसरं, वेजेस कोड आणि इतर कोड्समध्ये जर्नलिस्टची डेफिनेशन केलेली पण आहे. तुमचा हेतू माझ्या लक्षात आला सन्मान्य सदस्यांचा, पण मला असं वाटतं जे आपण आता काम सुरू केलं आहे तर नवीन मंडळ जेव्हा बनवू त्यावेळेला जास्ती क्लॅरिटीने त्याच्या व्याख्यासहित आपण सर्वसमावेशकता आणण्याचा सकारात्मक निर्णय घेऊ. ठीक आहे. लक्षवेधी पहिली अमोल मिटकरी सभागृहात नाही आहेत, त्यामुळे ती मी पुढे ढकलते. लक्षवेधी दुसरी, लक्षवेधी क्रमांक 2 धीरज लिंगाडे. हा ते महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, शैक्षणिक संस्था